भरणार आहोत। या माझा उमेदवारी अर्ज भरण्याकरता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तसंच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, त्याचबरोबर जे महायुतीमधले जे घटक पक्ष आहे त्यांचे म्हणजे आमदार आपलं खासदार रामदास आठवले साहेबांशी माझं बोलणं झालं, पण त्यांची दुसरीकडे सभा असल्यामुळं त्यांनी सांगितलं मला की आमचे बाकी वरिष्ठ लोक येतील, पण सभेला निश्चितपणे मी येणार। सदाभाऊ खोत शेतकरी संघटनेचे, असे रासपचे महादेव जानकरांशी पण झालं, पण उद्या त्यांचं हे मतदान असल्यामुळं ते म्हणले मी नंतर नक्की देणार आहेत। त्याचबरोबर योगेंद्र कवाडे सरांशी बोलणं झालं, त्यांनी पण राज ठाकरेशी पण माझं बोलणं झालं, पण त्या प्रत्येकाचे कुठं ना कुठं ते म्हणले आम्ही नंतर सभेला निश्चितपणे वेळ काढून घेऊ। अत्यंत चांगलं वातावरण आहे, पण मला एक समजत नाही की ह्या अगोदर सुद्धा म्हणजे माझ्याच मतदारसंघात सर्वजण का प्रेस्टिज इश्यू करतात। आता वास्तविकरित्या मला एक समजत नाही की ज्येष्ठ नेते यशवंत विचार चा म्हणजे वारसा सांगणारे यांनी माझ्या मतदारसंघात 4 सभा घेतल्यात आणि ते सुद्धा अशा कारणाकरता की कुठंतरी जे काय तो प्रकार घडला आहे तो काय आम्ही उकळून काढला नाही। आम्ही रडीचा डाव खेळत नाही आणि खेळायचं पण नाही। काल म्हणजे समोरच्या उमेदवारांनी जे ॲफिडेविटवरती त्यांनी जे संपूर्ण त्यांनी सादर केलं फॉर्म भरताना, त्यात ते हे ॲफिडेविट याच्या प्रतसुद्धा तुम्हाला देतो आणि त्यात त्यांनी सांगितलं की त्यात आपल्याला उल्लेख करावा लागतं